गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मायसेल्फ निहाल. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. सो आज आपण ICT अँड गव्हर्नन्स हा टॉपिक पाहणार आहोत. जसं की ICT चा वापर गव्हर्नन्स किंवा प्रशासन ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये कसा केला जातो, गव्हर्नमेंटकडून सिटिझन्सला काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात थ्रू ICT, गव्हर्नन्स टू गव्हर्नन्समध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. त्यासोबतच सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे येणारी जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे 2023 मार्च 26 ला होणार आहे. त्यासाठी आपल्याकडे पेपर 1 चा फुल कोर्स अवेलेबल आहे. पेपर 1 साठी बॅचेस आपली अवेलेबल आहेत. नवीन बॅच लवकरच आपली सुरू होणार आहे पेपर 1 साठी. सो सर्वांनी लवकरात लवकर जॉइन करायचं आहे आणि आपली प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. ओके. तर या बॅचमध्ये आपल्याला काय-काय मिळणार आहे, तर 50 मॉक टेस्ट मिळणार आहे, जी की युनिट वाईज प्रिव्हियस इयर प्लस एक्सपर्ट्सने बनवलेले तुमच्या प्रिपरेशनसाठी यामध्ये मॉक टेस्ट असणार आहेत. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, दोन्हीही लँग्वेजमध्ये तुम्हाला नोट्स मिळतील. त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुमचे ओव्हरऑल कन्सेप्ट्स, ओव्हरऑल टॉपिक्स ऑफ ऑल द युनिट्स, सर्व युनिटचे टॉपिक्स त्यामध्ये कव्हर होतील लाईव्ह. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी MCQs आणि PYQs असे भरपूर मिळणार आहेत. तर तुमचं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग होईल, आणखीन बूस्टअप होईल. ओके. सो मित्रांनो, लवकरात लवकर जॉइन करायचं आहे, तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. नवीन बॅचमध्ये तुम्ही जॉइन व्हाल तर तुमचं जे लेक्चर्स, नोट्स वगैरे जे आहेत ते आणखीन चांगल्या प्रकारे प्रिपेअर होईल. ठीक आहे. जॉइन करण्यासाठी काय करायचंय, तर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे किंवा ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता, ज्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा. ठीक आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, की तुम्ही जर हा कोर्स जॉइन कराल, सिरियसली हा मटेरियल फॉलो करून तुम्ही स्टडी कराल, तर तुमची जे मार्क्स आहेत पेपर 1 साठी ते मोर दॅन 80 असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पेपर 1 मध्ये 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणार म्हणजे मिळवणारच. ओके. आणि तुमचा जर हा फर्स्ट अटेम्प्ट असेल, तर तुम्ही क्वालिफाय होणार म्हणजे होणारच, ही माझी श्युरिटी आहे. ओके. त्याचप्रमाणे पेपर 2 तुम्हाला जॉइन करायचं असेल, तर पेपर 2 साठी सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे. तुमचा विषय कॉमर्स असेल, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, सायकॉलॉजी कुठलाही विषय असेल त्यासाठी आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहे. मॉक टेस्ट, नोट्स, लेक्चर्स, प्रॅक्टिस MCQ, PYQचे सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही या नंबरवरती आजच्या आज WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे किंवा ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. त्या ठिकाणी सर्व मटेरियल तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लवकरात लवकर जॉइन करा मित्रांनो आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. ओके. तर आधी आपण पाहूया की ICT आणि गव्हर्नन्स यांचं कॉम्बिनेशन काय आहे किंवा याचं रिलेशन कनेक्शन काय आहे. ठीक आहे. जो ICT आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याचा वापर गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये केला जातो. ठीक आहे. ते कशासाठी, तर जे काही गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत, जे काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत, जे की सिटीजन्सला प्रोव्हाइड केले जातात, ज्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसेसचे पायऱ्या चढावे लागतात, त्या सर्व सर्व्हिसेस ICTच्या थ्रू, इंटरनेटच्या थ्रू तुमच्या डोरस्टेपवरती, तुमच्या मोबाईल फोनवरती, तुमच्या लॅपटॉपवरती तुम्हाला मिळवता येतील. ठीक आहे. तर हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे गव्हर्नमेंटने, जेणेकरून याचा फायदा होईल. काय फायदा होईल, तर भरपूर असे फायदे आहेत, जसं की ट्रान्सपरन्सी वाढणं, इफिशियन्सी वाढणं, है ना, कमी खर्चात सर्व काम होणं, है ना, ओव्हरऑल डॉक्युमेंटेशन विल बी डन थ्रू दी ICT, थ्रू दी इंटरनेट, राईट. तर या सर्व इनिशिएटिव्ह किंवा या सर्व फायद्यांसाठी ICTचा वापर गव्हर्नन्समध्ये केला जातो. नॉट ओन्ली फॉर द सिटीजन्स, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा हे इनिशिएटिव्ह घेतलं जातं किंवा गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. आलं लक्षात? तर या हेतूने किंवा या पर्स्पेक्टिव्हने हा टॉपिक जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. ऑलराईट. बघा या ठिकाणी काय सांगितलंय, यूज ऑफ ICT in governance process provides access
of information and services to citizens, है ना, and thus encourages the participation of citizens in the administrative process. जे administrative process आहे, बरोबर, जे प्रशासन प्रक्रिया आहे, त्यामध्ये ICTचा वापर करून जास्तीत जास्त नागरिकांना माहिती पोहोचवणं, सेवा प्रोव्हाइड करणं ICTच्या थ्रू, त्यासोबतच जास्तीत जास्त सिटीजन्सना एनकरेज करणं, प्रेरित करणं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी. ठीक आहे, हे आपलं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे गव्हर्नमेंटने. It works as the key of good governance by offering effective, efficient, accountable and transparent administrative system. जसं की तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये कसं काम चालतं. प्रत्येक एखादी डॉक्युमेंटेशन असेल, एखादं महत्त्वाचं काम असेल, त्यासाठी तुम्हाला कॉस्ट जास्ती पडतं, जास्ती पैसे खर्च करावे लागतात, बरोबर. ट्रॅव्हल करावा लागतो, है ना. हेल्थ कधी कधी त्यावरती इम्पॅक्ट होतो, राईट. सो या सर्व गोष्टी अंमलात आणून, या सर्व गोष्टींचा विचार करून इंटरनेट थ्रू, ICT थ्रू आपल्याला या सर्व सर्व्हिसेस कसे प्रोव्हाइड केले जातील याचा विचार करून हे घेतलेले इनिशिएटिव्ह आहे ICT इन गव्हर्नन्स. ठीक आहे, म्हणजे जसं की तुमचं पॅन कार्ड सेवा आहे, पासपोर्ट सेवा आहे, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आता ऑफिसेसमध्ये जाणं गरजेचं नसून तर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून, तुमच्या लॅपटॉपवरून या सर्व गोष्टी ज्या आहेत ते फुलफिल करू शकता, कंप्लीट करू शकता. ठीक आहे, आलं लक्षात. याने काय होईल, जी ट्रान्सपरन्सी आहे, है ना, ट्रान्सपरन्सी इन द सेन्स एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत, बरोबर. करप्शन त्यामध्ये होणार नाही, बिकॉज कनेक्शन जे आहे तुमच्यामध्ये आणि त्या ऑफिसमध्ये ते राहणार नाही. कनेक्शन ओनली विल बी थ्रू ICT, इंटरनेट. ठीक आहे, तुमचे जे काही डॉक्युमेंटेशन आहे दॅट विल बी सबमिटेड थ्रू इंटरनेट. ओके, सो दॅट्स वाय ICT इन गव्हर्नन्स इज इम्पॉर्टंट ॲज वेल ॲज इझी अँड टाइम यामध्ये कमी लागतो, टाइम सेव्ह करतो. ठीक आहे, अकाउंटेबल आहे, कामं लवकरात लवकर जास्तीत जास्त इफेक्टिव्ह पद्धतीमध्ये होतील, राईट सर. सो हे सर्व बेनिफिट्स आहेत ICTचे गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसमध्ये. ठीक आहे, सो त्यामध्ये एक आहे की ई गव्हर्नन्स हा एक शब्द आहे. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. ठीक आहे, ई याचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये. म्हणून ई गव्हर्नन्स याला बेसिकली काय केलं जातं, तर काही जे गोल्स आहेत, काही फंक्शन्स आहेत, काही सर्व्हिसेस आहेत, है ना, ते इंटरनेटच्या थ्रू इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये प्रोव्हाइड केले जातात. म्हणजेच ICTचा वापर करून ते प्रोव्हाइड केले जातात, बरोबर. तर गव्हर्नन्समध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये ई या शब्दाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ई मीन्स इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक मीन्स ICT. ठीक आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आलं लक्षात. ई गव्हर्नन्स इज बेसिकली associated with carrying out the functions and achieving the result of governance through utilization of ICT. समजलं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ई गव्हर्नन्स जे आहे यामध्ये काय केलं जातं, जे फंक्शन्स आहेत, जे काम आहे, जे सर्व्हिसेस आहेत, है ना, किंवा गव्हर्नन्स जे आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे, ते काम केलं जातं कशाच्या थ्रू, ICTच्या थ्रू, किंवा ICTचा वापर केला जातो या फंक्शन्समध्ये, या कामामध्ये. त्यालाच म्हटलं जातं ई गव्हर्नन्स. ठीक आहे, समजलं. पुढे बघा. सो फर्स्ट इज G2G, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, सरकार ते सरकार. तर आपण जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातो किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस जे आहेत त्यामध्ये दोन असे फॅक्टर्स आहेत ज्यामध्ये की सर्व्हिस देणं आणि सर्व्हिस घेणं, सर्व्हिस देणारा आणि सर्व्हिस घेणारा, राईट. सो यामध्ये G2G असू शकतं, G2B असू शकतं, दॅट मीन्स गव्हर्नमेंट टू बिझनेस, गव्हर्नमेंट टू सिटीजन, गव्हर्नमेंट टू कस्टमर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर वन बाय वन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण G2G पाहणार आहोत, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, सरकार ते सरकार. ठीक आहे, तर सरकार, एका सरकारमधून दुसऱ्या सरकारमध्ये अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, बरोबर, किंवा त्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते शेअर किंवा एक्सचेंज करणं, ज्यामुळे डुप्लिकेशन होणार नाही, है ना. कमी टाइममध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन क्विकली वी कॅन प्रोव्हाइड, बरोबर. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, नॅशनल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून स्टेट गव्हर्नमेंटकडे इन्फॉर्मेशन पोहोचवणं किंवा कॉन्फरन्स ठेवणं ICTच्या थ्रू. ठीक आहे, या सर्व सर्व्हिसेस G2G मध्ये होतात, त्यालाच आपण म्हणतो
गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट थ्रू ICT. ठीक आहे. तर बघा, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व्स शेअरिंग डेटा अँड कंडक्टिंग इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज बिटवीन गव्हर्नमेंट, है ना. दिस इन्व्हॉल्व्स बोथ इंट्रा अँड इंटर एजन्सी एक्सचेंज ॲट द नॅशनल लेवल ॲज वेल एट एक्सचेंज बिटवीन द नॅशनल प्रोव्हिन्शियल अँड लोकल लेवल्स. ठीक आहे. तर मग यामध्ये हे जी इनिशिएटिव्ह आहे किंवा हे जे ऍक्ट आहे, हे जे केलं जातं, हे जे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते G2G, मग हे नॅशनल लेवलवरती सुद्धा होतं, प्रोव्हिन्शियल लेवलवरती होतं आणि लोकल लेवलवरती सुद्धा केलं जातं. ठीक आहे. सो G2G इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. एका गव्हर्नमेंटकडून दुसऱ्या गव्हर्नमेंटला एक महत्वाची इन्फॉर्मेशन क्विकली पाठवण्यासाठी हा ICTचा वापर केला जातो. पुढे बघा, दिस काइंड ऑफ इंटरॅक्शन इज ओनली विदिन स्पेअर ऑफ गव्हर्नमेंट विच कॅन बी हॉरिझॉन्टल. ठीक आहे. जसं की गव्हर्नमेंट एजन्सी है ना, बिटवीन गव्हर्नमेंट एजन्सीज, याला हॉरिझॉन्टल म्हणतो आपण, है ना. आणि वर्टिकल म्हणजे काय, नॅशनल टू प्रोव्हिन्शियल, प्रोव्हिन्शियल टू लोकल. ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये. तर हे जे शेअरिंग आहे, शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, हे दोन्ही लेवलवरती होतं, हॉरिझॉन्टल म्हणा किंवा वर्टिकल. हॉरिझॉन्टल मीन्स प्रत्येक गव्हर्नमेंट एजन्सीच्या मध्ये हे कम्युनिकेशन होणं, सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणं, राईट. किंवा वर्टिकल पद्धतीमध्ये होतं, जसं की नॅशनल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून स्टेट गव्हर्नमेंटकडे, स्टेट गव्हर्नमेंटकडून लोकल गव्हर्नमेंटकडे, राईट. तर अशा पद्धतीमध्ये. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटच ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते आणि त्यालाच म्हटलं जातं G2G सर्व्हिस. ओके. The primary objective is to share information in order to avoid duplication, reduce turnaround time, increase operational efficiency, facilitate better integration, है ना, on intergovernmental programs and project potential leading to performance improvement. बघा, भरपूर असे फायदे आहेत या ICTचा वापर केल्यामुळे, जेणेकरून आपल्या गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त इफिशियंटली काम करता येतं, जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये काम करता येतं, है ना. आणि पोटेन्शियली किंवा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा ICTचा वापर होऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर जे गव्हर्नमेंटमध्ये जे काही प्रोग्राम्स होतात किंवा प्रोजेक्ट्स होतात, है ना, त्यामध्ये जास्तीत जास्त फास्टली काम करता येईल, इझी वेमध्ये काम करता येईल, राईट. सो ICTचा भरपूर वेमध्ये काम होऊ शकतं किंवा वापर केला जाऊ शकतो. आलं लक्षात? हे झालं G2G, राईट. पुढे बघा, G2C, दॅट मीन्स गव्हर्नमेंट टू कस्टमर, बरोबर. किंवा गव्हर्नमेंट कडून आपल्या नागरिकांना, सिटिझन्सला जे सेवा प्रोव्हाइड केल्या जातात त्याला म्हणतो आपण G2C. ठीक आहे. सरकार ते नागरिक, सॉरी. गव्हर्नमेंट टू कस्टमर हा जो इनिशिएटिव्ह आहे किंवा हा जो एक सर्व्हिस प्रोव्हिजन आहे, ठीक आहे, हा गव्हर्नमेंट कडून सिटिझन्सला दिला जाणारा सर्व्हिस आहे. यामध्ये फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर पासपोर्ट सेवा केंद्र आहे. जसे की तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर यू कॅन अप्लाय ऑनलाईन, है ना. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता पासपोर्टसाठी. पॅन कार्ड सुद्धा तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीमध्ये काढू शकता. ठीक आहे. IRCT आहे, ई पंचायत आहे, एपिक आहे, इलेक्शन कमिशन सर्व्हिसेस, हे सर्व आता ऑनलाईन पद्धतीमध्ये होत चाललेलं आहे, है ना. ज्या कामासाठी तुम्हाला अगोदर सरकारी ऑफिसचे पायऱ्या चढाव्या लागायच्या, ते सर्व सर्व्हिसेस आता तुमच्या मोबाईल फोनवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, इंटरनेट थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. सो एव्हरी सिटीजन इज ॲक्सेसिबल फॉर दिस सर्व्हिसेस. प्रत्येक नागरिकाला याचा ॲक्सेस आहे. भारतामध्ये जितके नागरिक आहेत ते सर्व नागरिक या सर्व्हिसेसचा फायदा घेऊ शकतात. घर बसल्या त्यांचं डॉक्युमेंटेशन, त्यांचं पॅन कार्ड, त्यांचं पासपोर्ट, त्यांचं रेल्वे तिकीट, है ना, पंचायतचे कामं, इलेक्शन कमिशनचे कामं, आलं लक्षात. या सर्व गोष्टी आता इंटरनेटच्या थ्रू होत आहेत. ठीक आहे. मग हे जे इंटरनेट थ्रू जे सेवा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात, गव्हर्नमेंटच्या सेवा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात, यालाच म्हटलं जातं सरकार ते नागरिक सेवा किंवा गव्हर्नमेंट टू सिटीजन. ठीक आहे. किंवा गव्हर्नमेंट टू कस्टमर. तिन्हीपैकी काहीही नाव दिलं तरी चालेल, त्याचा अर्थ जो आहे तो सेम आहे. ठीक आहे. मग गव्हर्नमेंट टू कस्टमर मध्ये काय काय एक्झाम्पल्स आहेत, तर या ठिकाणी तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. यू कॅन राईट डाऊन ऑर यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट, अदरवाइज आय विल सेंड यू दी PDF ऑफ इट. ठीक आहे. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट टू कस्टमर किंवा गव्हर्नमेंट टू सिटीजन समजला. बघा पुढचं, बघा, गव्हर्नमेंट टू बिझनेस, है ना.
तर गव्हर्नमेंटकडून बिझनेस एंटायटी किंवा बिझनेस एंटरप्राइजेसना सुद्धा काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, जसं की इन्कम टॅक्स है ना, प्रत्येक बिझनेस एंटायटीला किंवा बिझनेसमॅनला टॅक्स जो आहे तो पे करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, परंतु जसं की अगोदर असायचं गव्हर्नमेंटला टॅक्स प्रोव्हाइड करताना किंवा टॅक्स पे करताना यू नीड टू ट्रॅव्हल, यू नीड टू गो इन द ऑफिस अँड पे द टॅक्स. ठीक आहे, तर आता तसं नसून तुम्ही स्वतः घरी बसून इंटरनेटच्या मार्फत GST फॉर्म भरू शकता, ITR रिटर्न जे आहे है ना ते भरू शकता आणि गव्हर्नमेंटला तुम्ही टॅक्स पे करू शकता. ठीक आहे, तर हे सुद्धा आता इंटरनेट मार्फत होत चाललेलं आहे. त्यामध्ये आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत, जसं की ई टेंडर आहे, ई बीज मिशन मोड प्रोजेक्ट आहे है ना, ई जे म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आहे, गव्हर्नमेंट ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टल आहे. यामध्ये ई टेंडर जे आहे ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये टेंडरिंग किंवा प्रोक्युरमेंट ज्याला आपण म्हणतो तो केले जातं. GST जे आहे ते ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही टॅक्स भरू शकता, तुमचं रिटर्न फाईल करू शकता. ई बीज मिशन जे आहे यामध्ये गव्हर्नमेंटने आय थिंक 2013 मध्ये हे ई बीज मिशन मोड प्रोजेक्ट चालू केला होता, ज्यामध्ये ओव्हरऑल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस जे आहे ते एकाच प्लॅटफॉर्मवरती यू कॅन ॲक्सेस इट है ना, किंवा जे काही टार्गेट्स आहेत गव्हर्नमेंट मिशन्सचे ते यामध्ये आखलेले आहेत किंवा रेग्युलेशन्स यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, ई जेम हे जे इनिशिएटिव्ह आहे 2016 मध्ये घेतलं होतं मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या द्वारे. यामध्ये जो मार्केट प्लेस आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे गव्हर्नमेंटच्या द्वारे पब्लिकसाठी प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टल सुद्धा आहे, जसं की ई टेंडरिंग सारखंच आहे ते सुद्धा. राईट, सो हे ओव्हरऑल काय आहे, बिझनेस एंटायटीसाठी किंवा बिझनेसेससाठी गव्हर्नमेंटकडून दिले जाणारे एक सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे, नेक्स्ट वन इज गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. ठीक आहे, एम्प्लॉईजसाठी सुद्धा गव्हर्नमेंटकडून ICTच्या थ्रू इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, गव्हर्नमेंटचे काही तक्रारी आहेत है ना, ग्रीव्हान्स रिड्रेसल ज्याला आपण म्हणतो ते ऑनलाईन पद्धतीमध्ये होऊ शकतं है ना. गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई सोल्युशन इज अबाउट empowering their own employees to assist citizens in the fastest and most appropriate way, speed up administrative service processes and optimize governmental solutions. ठीक आहे, तर एम्प्लॉईजसाठी भरपूर अशा सेवा इंटरनेटच्या थ्रू सुद्धा प्रोव्हाइड केले जातात, जसं की EPFO आहे प्रोव्हिडंट फंडसाठी, राईट, प्रधानमंत्री रोजगार योजना आहे हो ना, त्यानंतर कुठल्या ट्रेनिंगसाठी वगैरे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता इंटरनेट मार्फत. राईट, सो हे सर्व सर्व्हिसेस जे आहे ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटकडून एम्प्लॉईजला प्रोव्हाइड केले जातात थ्रू ICT. ठीक आहे, इंटरनेटच्या मार्फत. नॉट असं नाहीये की फिजिकली यू गो अँड विजिट द ऑफिस है ना, यू कॅन अप्लाय ऑनलाईन, यू कॅन गेट ऑल द थिंग्स थ्रू ऑनलाईन. ठीक आहे, जे की तुमच्या एम्प्लॉईज किंवा एम्प्लॉयमेंटसाठी गरजेचे आहेत. Now we will discuss some of the questions which are related to the e-governance, or we can say ICT in governance. ठीक आहे, बघा या ठिकाणी ई कॉमर्स इन्व्हॉल्व्स बाईंग अँड सेलिंग ऑफ व्हॉट. ई कॉमर्स जे आहे, ई कॉमर्स मध्ये काय होतं, बाईंग होतं आणि सेलिंग होतं, परंतु कशाचं, इंटरनॅशनल गुड्स, इलेक्ट्रॉनिक गुड्स, प्रोडक्ट्स रिलेटेड टू कॉम्प्युटर्स किंवा प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. ठीक आहे, सो बेसिकली ई कॉमर्स जे आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, यामध्ये काय होतं, तर यामध्ये सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स है ना यांची सेलिंग अँड बाईंग होते थ्रू दी इंटरनेट. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी. ठीक आहे, यामध्ये काय होतं, तर ई कॉमर्सचा अर्थच असा आहे की जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये घर बसल्या तुम्ही वस्तू विकू सुद्धा शकता, आणि त्यासोबतच परचेस सुद्धा करू शकता. ठीक आहे, पुढे बघा NMEICT हे जे ॲक्रोनिम आहे है ना, याचा लॉंग फॉर्म काय आहे. ठीक आहे, तर NMEICT याचा लॉंग फॉर्म आपण खूप वेळा पाहिलेला आहे आपल्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर याचा लॉंग फॉर्म काय असणार आहे. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, नॅशनल मॅसिव्ह एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT, नॅशनल मल्टीपर्पज एज्युकेशन थ्रू ICT, और नॅशनल मोड ऑफ एज्युकेशन थ्रू ICT. ठीक आहे, तर याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आपण खूप वेळा हे डिस्कस केलेलं आहे. दॅट इज NMEICT मीन्स नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT, दॅट मीन्स इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, नेक्स्ट इज रिसेंटली लॉन्च्ड ई-रकम पोर्टल इज रिलेटेड टू द वेलफेअर ऑफ. ठीक आहे, ई-रकम. ठीक आहे,
हे जे इनिशिएटिव्ह आहे किंवा हे जे पोर्टल आहे लॉन्च केलं गेलं होतं, ते कोणासाठी केलं होतं, कोणाच्या कल्याणासाठी केलं होतं? इंडस्ट्री मिनिस्ट्रीसाठी, स्टुडंटसाठी, इन्कम टॅक्स पेअरसाठी की फार्मर्ससाठी? ठीक आहे. सो हे जे इनिशिएटिव्ह आहे ई रकम दॅट वॉज टेकन बाय द गव्हर्नमेंट फॉर द फार्मर्स. ठीक आहे, शेतकऱ्यांसाठी. सो ई रक्कम जे आहे यामध्ये कसं आहे की ई मीन्स इलेक्ट्रॉनिक्स, राईट. आर एचा अर्थ आहे राष्ट्रीय. ठीक आहे. के चा अर्थ आहे किसान. ए चा अर्थ आहे ॲग्री अँड एम चा अर्थ आहे मंडी. ठीक आहे. ई राष्ट्रीय किसान ॲग्री मंडी, ई रक्कम त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं. तर हे इनिशिएटिव्ह जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतलं होतं इंडियामध्ये. ई मार्केट प्लॅटफॉर्म आहे कशासाठी, तर फार्मर्ससाठी. ठीक आहे. फार्मर्स जे आहे ते त्यांचं जे प्रोडक्ट आहे किंवा त्यांचे जे पीक आहे ते ऑनलाईन थ्रू किंवा ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा सेल करू शकतात. ठीक आहे. Which of the following mobile payment application is developed by the National Payment Corporation of India based on UPI? ते माय गव्हर्नमेंट आहे, भीम आहे, उमंग आहे की फोनपे आहे? ठीक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन भीम. भीम ॲप यू मस्ट बी नोईंग. UPI थ्रू जे आहे ते ऑनलाईन पद्धतीमध्ये पेमेंट मोड जे आहे ते केलं जातं. ठीक आहे. सो भीम ऑप्शन इज द करेक्ट. दॅट मीन्स बी फॉर भारत, है ना. सॉरी, BH फॉर भारत, I फॉर इंटरफेस अँड M फॉर मनी. ठीक आहे. भीम, भारत इंटरफेस फॉर मनी. ठीक आहे. हे एक क्विक पेमेंट ट्रान्झॅक्शन ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. UPIच्या मार्फत हे युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या मार्फत हे सर्व्हिस जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते. ऑल राईट. सो दिस इज ऑल अबाउट दी टुडेज लेक्चर. भरपूर अशा गोष्टी आपण आज डिस्कस केल्या आहेत जे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात याच गोष्टीवरती तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात, राईट. सो आफ्टर दिस लेक्चर वी विल डिस्कस सम ऑफ द इम्पॉर्टंट MCQs जे की ICT मध्ये विचारले जाऊ शकतात आणि त्यानंतर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण क्रॅश कोर्स जो आहे तो घेणार आहोत किंवा जे विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लेक्चर अटेंड करता आलं नसेल तर त्यांचा सुद्धा त्यामध्ये रिवाईज होईल. ठीक आहे. त्यांचे सुद्धा लेक्चर ते कव्हर होतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण लेक्चर कव्हर केले त्यांचं ओव्हरऑल रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात. सो ओव्हरऑल ICT जो युनिट आहे तो कव्हर होईल. त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी जे इम्पॉर्टंट आहेत त्या सुद्धा रिवाईज होतील. ठीक आहे. आलं लक्षात. सो ऑल राईट एव्हरीवन, बाय बाय, टेक केअर and have a good night.